महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील बहुप्रतीक्षित अशा शासकीय महामंडळांचं वाटप आणि त्याच्याशी संबंधित राजकीय तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह आहेत। काल महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला छगन भुजबळ, गिरीश महाजन, शंभूराज देसाई आणि दादा भुसे उपस्थित होते। या बैठकीमुळे महायुतीतील प्रलंबित महामंडळ वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे। दरम्यान यावर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। समन्वय समितीची बैठक आज या ठिकाणी झाली। तिन्ही पक्षाचे दोन असे नेते 6 जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय मोकळी चोकळी चर्चा झाली, दिलखुलास चर्चा झाली। त्या ठिकाणी महामंडळाचा विषय आहे किंवा एसीओ नेमायचे आहेत, निधीच्या वाटपाच्या संदर्भातला प्रश्न आहे, ह्या 4-5 विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि म्हणून अशा या सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देणं आवश्यक आहे, त्यांनाही त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून या समित्या लवकरात लवकर करण्याच्या विषयी आज चर्चा झालेली आहे। साधारणपणे जे आहे असं आम्ही ठरवलं की 15 सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी नावं जी आहेत एकत्रित सगळ्यांची आली पाहिजेत। शक्य तितक्या असं समजा 15 पण ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सगळं संपवून टाकलं पाहिजे काय आणि सगळ्याचे निर्णय झाले पाहिजेत, अशा रीतीने आम्ही काम करणार आहोत। भाजपच्या आज नाशिकमध्ये आढावा बैठक होणार आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक कामाचा आणि SIR कामाचा या बैठकीत आढावा घेतला जाईल। बूथ स्तरापासून संघटन मजबूत करण्यासह आगामी राजकीय रणनीतीवर या बैठकीत सविस्तरपणे चर्चा होईल। सकाळी 10:30 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। पुढील टप्प्यातील संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीवर बैठकीत मंथन होईल। या बैठकीला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्री उपस्थित राहतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय कार्यकारी प्रभारी तरुण चुग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री जयकुमार रावल, संजय सावकारे, अतुल सावे यावेळी उपस्थित राहतील। आझाद मैदानातील 29 ऑगस्टच्या ओबीसी आंदोलनासाठी यापूर्वीच परवानगीचा अर्ज दाखल केल्याची माहिती वकील मंगेश ससाणे यांनी दिली आहे। मनोज जरांगे यांनी आझाद मैदानातील 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी परवानगी अर्ज दाखल केलाय आणि त्यामुळे जरांगेंचे वराती मागून घोडे चालणार नाहीत असं ससाणे यांनी म्हटलंय। आझाद मैदानातील आंदोलनाच्या परवानगीबाबत फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वाचा विचार केला जाईल, तर ओबीसी आंदोलनाचा अर्ज यापूर्वीच दाखल झालेला आहे, त्यामुळे नंतर अर्ज करणाऱ्यांपेक्षा ओबीसी आंदोलनाला प्राधान्य मिळणं अपेक्षित आहे, अशी भूमिका ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी व्यक्त केली आहे। सर्व ओबीसी संघटनांतर्फे आम्ही 29 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये या आंदोलनाची परवानगी मिळावी म्हणून आम्ही निवेदन दिलंय, पत्र दिलंय। आता आम्हाला असं समजतंय की त्या मनोज जरांगे तो तिकडे नादावला होता, अंतरवाली सराटीला तो आंदोलन करणार होता, पण आता आज समजतंय की त्यांनी सुद्धा आझाद मैदानामध्येच आंदोलन करायचंय। अशा प्रकारच्या आता बातम्या प्रसारित झाल्यात। मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे। ओसीचा प्रस्ताव मंजूर झाला असून रखडलेल्या इमारतींना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षांपासून ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थात ओसी अभावी रखडलेल्या इमारतींसाठी आता मार्ग मोकळा होणार आहे। ओसी संदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सभागृहानं मंजुरी दिली आहे। यामुळे विविध कारणांमुळे ओसी न मिळाल्यानं अडचणीत सापडलेल्या अनेक इमारती आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल। मीरा भाईंदर आणि वसई विरारमधील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी। मीरा भाईंदर ते वसई विरार दरम्यान मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे। 6 महिन्यात भूमी अधिग्रहणासह सर्व परवानग्या घ्या असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मेट्रो 13चा हा प्रकल्प पूर्णपणे ग्रीनफील्ड असेल, 25 किलोमीटरचा मार्ग असेल, यावर 16 स्टेशन्स असतील आणि त्यातली 3 स्टेशन्स अंडरग्राउंड असतील। या प्रकल्पासाठी 17,725 कोटींचा खर्च येईल। नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरीय रेल्वे स्थानकाशी जोडणार असून हा मेट्रो मार्ग क्रमांक 9 सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे जोडणी प्रस्तावित आहे। सर्व स्थानकांवर बस सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे। या प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे। मान्यतेनंतर 5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे।
बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी नगरविकास विभागानं 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय। या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला तत्काळ गती येणं शक्य होणार आहे। सिंदखेड राजामधल्या या स्मारक आणि जिजाऊ सृष्टीच्या कामासाठी 2024 साली 50 कोटी जाहीर करण्यात आलेले होते। या निधीमधून जिजाऊ सृष्टीचं काम सुरूही झालेलं होतं। आजवर या कामांसाठी 27 कोटींचा निधी खर्च झालाय। मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी आणखी 50 कोटींचा निधी देण्याचा निर्णय झालेला आहे। या निधीतून जिजाऊ मासाहेबांचं स्मारक तसंच या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या इतर सोयी सुविधांचा विकास केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।